पुन्हा एकदा शाहीर सुरेश धारेकरचा मानाचा मुद्रा या ठिकाणी एक विनंती आहे की तुम्ही नाचत आहात ते नाचा, काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु या हॉलचं काही नुकसान करू नका. आणि जे आयोजक आहेत त्यांना उलटवर काय बोलू नका प्लीज. कारण काय याला म्हणतात बारी. हा कोकणचा खरा शक्ती तुला. रंगबाजी जी पोरं त्यांची कशी नाचताय, त्यांचं लक्ष कसं आहे. बाई तू एवढी पागल झालीस ना की तुला काहीच कळलं नाही. अरे शक्ती तुझ्याच्या उन्नती नेमाप्रमाणे की आल्यावरती प्रश्नाची फोड जमत नसेल तर पुन्हा तुमचा सामना झाला तर बुवा तुम्हाला उत्तर देईल. पुन्हा इथं काय असू दे, बाहेर असू दे, कुठे असू दे, पुन्हा त्या पंचकृषीचा सामना झाला तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर गणता सगळं उत्तर तुम्हाला देईल. हे तुमच्या पुढे धमक पाहिजे. काय तुम्ही शिकलो करताय. आणि तुमच्या मुला शक्तीला नोकरीकडे पोहोचलेला आहे. कार्यक्रम करायचा ना, खासून कार्यक्रम, ठासून कार्यक्रम करायचा. बाई तुला गवळण म्हणजे जमली नाही, मध्ये ऐकायला नाही. आता प्रत्येक ठिकाणी तुझी गवळण बघ, तुझे शब्द बघ की प्रत्येक ठिकाणी सांगते की बुवा तुमची काय गवळण मला ऐकायला आले नाही. कानात काय घातलास काय. जरा कानात घालतो काढ आणि जरा ऐक की प्रश्न काय असतो, प्रश्नाची फोड काय असते आणि कठीण काय असते. तुझे गुरुवर्य एवढे ज्ञानी आहेत ना, मी त्याला कधी गालून लावणार. लक्षात ठेव, सामना तुझा आणि माझा आहे. शाप फुटवून गाडी लक्षात ठेव. भले भले गेले तू म्हणतेस तर मगाशी पुन्हा माझ्याकडे का विषय केला समोर त्याला विचार. नाही उत्तर कार्यक्रम जंगम साहेबांकडे उपस्थित आहेत. या ठिकाणी जंगम साहेब उपस्थित आहेत, त्यांना विचार. त्यांनीच कार्यक्रम भरला होता की काय चीज केली म्हणून. नाच करू नकोस, माझा लक्षात ठेव. ओपन नव्हे, साखरवण्याची शाप तुझी. आणि गवळण म्हणते मला बुवा तुमची चाल माहित नाही,
मी नामावंत शाहीर ना, माझा कार्यक्रम भिंत आहे, माझा कार्यक्रम तिंत आहे. हा ऐकून घे ना हाती धरणा, तुला मुद्दा काय सांगत विचार. मला आयफोनचा एक मोबाईल देशील काय. दिवसाला माझ्या औषधा गिफ्ट घेऊन येशील काय. मला आयफोनचा एक मोबाईल देशील काय. चाल जमली अशी म्हणू, तुला चाल माहिती नाही. तुला मगाशी एक चांगला शब्द की तुझ्या खालचीचं नाव काय. पण मी जरा बाहेर स्टेज आहे, काय काही कार्यक्रम जमत नाही आहे. पण तू ओपन नव्हे, तुझे नाही सापडे नाव सांगणार, लक्षात ठेव. कारभारी दमान होऊ द्या दमान. बाय दमान गेल्याशिवाय राजा येत नाही. दोन परत बाबा लक्षात ठेव. अंगणवाडी म्हणे सर्व दमान करावं, दम पाहिजे आणि खाम काढला पाहिजे, तरच ती मजा येते. अगर समोरच्या बाईला खाम फुटला पाहिजे कार्यक्रम करताना ग. रात करू नकोस. कारभारी दमान हलवून हा उठत नाही, अगं उठला तर झोपत नाही. हलवून तो उठत नाही, उठला तर झोपत नाही. आणि उठला तर अगं वैदई खाऊ फोडल्याशिवाय तो सोडत नाही. पुढची पिढी तयार करतोय. लक्षात ठेव, सर्व कठीण जे कारभारी ना हा काढतोय आणि त्याला सदैव साथ मी देतो. लक्षात ठेव, नाद करू नकोस. आणि मला बाई म्हणून गेल्या, बुवांचं वय झालंय. बाई माझं वय नाही झालंय अजून. फक्त घरामध्ये येशील काय. माझी पोरं मी बघायला केवढी छोटी आहेत का मोठी आहेत, मग तुला कळेल माझं वय किती आहे ते. अरे काय बघा, बाईला आवडीत बोलवतोय गणपती सणामध्ये माझ्याकडं की बाई ये गणपती सण येतोय आणि सणानिमित्त जरा ये, माझी पोरं पण बघशील, माझी बायको पण बघशील आणि माझं वय पण बघशील. बरोबर ना. बघा काय म्हणतोय. अगं कागदावरून ती काय कामाची, अगं पाजी ना वस्त्राला दूध ती काय कामाची. ती पाजी ना वस्त्राला दूध ती काय कामाची. आणि माझ्यासारखा पुरुष शेपेला ही बाई काय हो कामाची. याहू गरीबाकडचं थोडं बाई घ्या तोंडात लवड. भोकाजवळ याहू गरीबाकडचं थोडं बाई घ्या तोंडात
करून थट्टा नवीला भट्टा काजल नाही कुंकू कपाळी सतविनी माळली फुलाधारी मथुरेच्या वादाला आली करून थट्टा नवीला भट्टा हौस मनाची पुरवली होस भाताना बघा आता ही शेवटी तुला करते आणि शेवटी आई वडिलांची बाजूला कमजोर असते शेवटी पोरं बाहेर पडतात म्हणून ओझ वाहताना म्हणजे हा गरीब असते तरी आपल्या कामाचा ओझा आपण पाठीवर घालतो आणि ओझा वाहतोय सांगतोय करून थट्टा नवीन भट्टा हौस मनाची पुरवली ओझ वाहताना आज शरपया कैलास पर्वतावरती जेव्हा शिवशंभो तपश्चर्या करतात तो विषय या ठिकाणी माझ्या लक्षात असू द्या नको ती मुंबई नको ती गोवा
गडी लावी आपली ही ठोक्या दुसरंच नाही ही नाही आपली सांगते जगाला बाय गडी लावी आपली ही ठोक्या दुसरंच बृहस्पतीची पाराराणी घरी बघा हो चंद्रावरे बृहस्पतीची पाराराणी घरी बघा हो चंद्रावरे करुणा झाल्यावर म्हणते नाही करुणा झाल्यावर म्हणते नाही गडी लावेतली ही ठोक्या दुसरंच नाही गडी लावेतली ही ठोक्या या गाण्यासाठी सचिन काजळे यांकडून पुन्हा रुपया पुणे नगरीमध्ये कोकण कट्टा ग्रुप या आयोजकाच्या सहाय्याने तुमच्या समोर जी सेवा करण्याची संधी मला या छोट्याशा शाहिरात दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. काय चुकलं असेल माझ्या पदरामध्ये असे अपेक्षा बाळगतो आणि माझ्या पद्धतीने शाहीर वैदेही शेलार यांनाही जे झालं गेलं गंगेला मिळालं रसिकांचं मनोरंजन करणं हे आपलं काम आहे ते आपण केलेलं आहे आणि या ठिकाणी आरतीला यायचं आहे. सर्वदा योग तू जागला